भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। बुद्ध पूजा वणगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन मेन उयेन मेघेन तवामि मुखं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्। घनसारपरितेन दीपेन प्रमथंसिना तिलोकदीपं समुद्रं पूजयामि तमोनुदम्। सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतम्। बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु धातुकव्ये लंकाय जम्बूद्वीपे तिरसपुरवरे नागलोके च रूपे। सभ्ये बुद्धस्सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे। सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि। वन्दामि चेत्यं सब्बं सपठानेषु पठितं। साररीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। सकलबीजं मयूरजानं देवरूपं सुजीव। निमलचक्षुं गम्भीरघोषं गौरवर्णं सुकायं। अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं। विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। दिव्यप्रवररत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा। सकलविद्यापति ज्ञानसत्संगति शास्त्रशास्त्रनमति बुद्धितेज। पंकजानरवरा रतसुजनोद्धरा भगवन्ता मुसाफरा भक्तकाजा। सवदार संग्रही शस्त्ररहिता करी पावला हरिपुरी रौद्ररूपा। मुक्ति पथकोन्नता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका मार्ग साजा।
राष्ट्रघटनामती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीम राजा भीम राजा भीम राजा। जय भीम बुद्धाय। धन्यवाद। आपण या वंदनेद्वारे गाथापठण करून आपलं हे कार्यक्रमाचं वातावरण एक धम्ममय बनवून टाकलेलं आहे आणि या वातावरणाला घेऊन आपण या वातावरणाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करीत आहोत। मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर राजाराम बडगे सर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आयुष्यमान विजय ओवळ यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना पंचरंगी कसा अर्पण करून त्यांचं स्वागत करावे। प्रथम ट्रस्टी चेअरमन आयुष्यमान ॲडव्होकेट सुभाषजी जवळजळे सर, त्याचप्रमाणे ट्रस्टी महासचिव आयुष्यमान अंबर शहारे, त्याचप्रमाणे केंद्रीय सल्लागार कमिटीचे सदस्य आयुष्यमान ॲडव्होकेट ST गायकवाड, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर अमोल देवळेकर, त्याचप्रमाणे आयुष्यमान रमेश राक्षे, आयुष्यमान अंकलजी सोनवणे, आयुष्यमान बाळासाहेब गायकवाड, आयुष्यमान निलेश आल्हाट, आयुष्यमान श्यामभाऊ गायकवाड, आयुष्यमानिनी स्वाती पेंडकर यांचाही पंचरंगी कसानं स्वागत करीत आहोत। त्याचप्रमाणे अमरसिंग डाका यांचंही स्वागत करीत आहोत। आयुष्यमान मयूरजी गायकवाड यांचंही स्वागत करीत आहोत। संजयजी, ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे धर्मांतराची अभूतपूर्व सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली। भारतात धम्म चळवळीची सुरुवात झाली। यासाठी बाबासाहेबांनी प्रथम 1954 मध्ये ब्ल्यू प्रिंट तयार केली। ब्ल्यू प्रिंट म्हणजे पुढील कार्याचा आराखडा आणि त्या आराखड्यानुसार द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे त्यांचे लेखन चालूच होते। ब्ल्यू प्रिंटनुसार बाबासाहेबांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना 4 मे 1955 रोजी केली। बाबासाहेब अपेक्षा करतात की सामान्य माणसाने धम्म जागृतपणे जाणीवपूर्वक स्वीकारला पाहिजे। नव्यानं धम्मात प्रवेश करणाऱ्याने 22 प्रतिज्ञांची बंधने स्वीकारली पाहिजेत।
धम्म प्रचार केला पाहिजे. धम्माचे सामाजिक स्वरूप समजून घेतले पाहिजे. सामुदायिक कृती कार्यक्रमात एकत्र आलं पाहिजे. व्यक्तिगत जीवनात धम्मासोबत राहिले पाहिजे. या सर्व गोष्टींचे दिग्दर्शन व नियंत्रण करणारी अखिल भारतीय पातळीवर एक संघटना पाहिजे. ती संघटना अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. या संघटनेच्या आधिपत्याखाली संपूर्ण भारतीय बौद्ध समाज एकवटला पाहिजे. या संस्थेला त्यांनी ध्येय उद्दिष्टे दिली आहेत. एक बौद्ध म्हणून आमच्या आयुष्यात या संस्थेला महत्त्वाचे स्थान असलेच पाहिजे. म्हणूनच आज आपण संस्थेचा हा 67वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. आपण या कार्यक्रमाचं 2 सत्रात विभाजन केलेलं आहे. पहिल्या सत्रात प्रथम आपले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष स्वागतपर मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर ट्रस्टी महासचिव, सल्लागार कमिटीचे सदस्य ST गायकवाड साहेब आणि आणखी काही जण 2 शब्द व्यक्त करतील. आणि त्यानंतर प्रमुख बीज भाषण म्हणून ट्रस्टी चेअरमन आयुष्यमान जवंजाळे सर आपल्याला संबोधित करणार आहेत. तर मी प्रथम विनंती करतो आपले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर अमोल देवळकर सर आपण आपलं मनोगत सादर करावे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि आज या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेच्या 67व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि बीजभाषक ॲडव्होकेट सुभाष जवंजाळे सर, तसेच अंबर सहारे, BK बर्वे, नरसिंहालू भंडार, संदीप ज्योतिकर, यासोबतच ज्यांना आपण आज पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे उपरे सरांची कन्या अमरजीत सिंग ढाका, अंकल सोनवणे, रमेश राक्षे, प्रदीप गायकवाड, शेखर जावळे, मिलिंद आहिरे, प्रदीप रोडे, मयूर गायकवाड आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केलेत ते महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाराम बडगे सर, तसेच त्यांच्यासोबत काम करणारे सर्वच अखिल भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करणारी सर्वच धम्मसेवक. मित्रहो, तुम्हा सगळ्या उपस्थितांचं या धम्मभूमीमध्ये या विचारपीठावरती स्वागत करताना मला विलक्षण आनंद होतोय. मी जाणीवपूर्वक या भूमीला, या जमिनीला धम्मभूमी आणि विचारभूमी म्हटलंय, कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीस खऱ्या अर्थाने दलित उद्धाराची चळवळ जर भारतात कुठे सुरू झाली असेल तर ती या जमिनीत सुरू झाली. ही जागा म्हणजे साधी सुधी जागा नसून ऐतिहासिक अशी संदर्भ असलेली ही भूमी आहे. ही अहिल्याश्रम म्हणजेच डिप्रेस क्लास मिशनचं माहेरघर. आणि डिप्रेस क्लासची सुरुवात विठ्ठल रामजी शिंदेंनी इथे 19व्या शतकाच्या सुरुवातीस केली. या जागेपासून 2 मिनिटं अंतरावर जो क्वार्टरगेट नावाचा चौक आहे, त्या क्वार्टरगेट चौकावरती मराठी चर्च आहे. आत्ताचं मराठी चर्च आणि पूर्वीचं बॉम्बे स्कॉटिश चर्च. आणि महात्मा फुलेंची पहिली शाळा म्हणजे बॉम्बे स्कॉटिश चर्च. पूर्वी ते बॉम्बे स्कॉटिश चर्च होते आणि तिथे महात्मा फुलेंच्या आत्या केअरटेकर म्हणून कामाला होत्या. आणि ज्योतिरावांना पहिल्यांदा शाळेमध्ये घालण्याचं काम त्यांच्या आत्यांनी केलं. आणि नंतर सावित्रीमाईंची सुद्धा पहिली शाळा तीच ठरली. म्हणजे हा परिसर ह्या सगळ्या दलित उद्धाराच्या चळवळीमध्ये, डिप्रेस क्लास मिशनच्या चळवळीमध्ये आणि विठ्ठल रामजी शिंदेच्या नंतर सुद्धा आज 100 वर्ष होत आली आहे. म्हणजे मागच्याच वर्षी इथला शताब्दी महोत्सव झाला आणि 100 वर्षानंतर सुद्धा ही संस्था आपल्या कार्यामध्ये अग्रेसर आहे. बाबासाहेबांचे स्वतःचे पाय या व्यासपीठाला लागलेले आहेत. आणि ह्या विचारपीठावरनं स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा जनतेला संबोधित केलंय. अशा विचारपीठावरती
आपल्या सगळ्यांना यायला मिळतंय, संबोधित करायला मिळतंय, ही खरं तर अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. फक्त बाबासाहेबच नव्हे तर प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे आणि ह्या सगळ्या पुरोगामी सेक्युलर विचारवंतांच्या सगळ्या पिढीमधली, म्हणजे गेल्या महाराष्ट्राने 100 वर्ष जी काही विचारवंत या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये बघितली, तो प्रत्येक माणूस कधी ना कधी इथे आलाय, कधी ना कधी इथल्या कार्यक्रमात सहभागी झालाय आणि इथलं विचारधन घेऊन आपापल्या गावी, आपापल्या राज्यात, आपापल्या प्रदेशात गेलाय आणि बाबासाहेबांची विचारधारा ही सर्वदूर पसरवण्याचं काम केलं. बाबासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्रामध्ये त्यांची 2 ज्ञानवृक्ष फोफावली. पहिलं म्हणजे नाशिकचे दादासाहेब गायकवाड आणि त्याच्या अनुषंगाने शांताबाई आणि त्यांची सगळी शैक्षणिक चळवळ, आणि दुसरी म्हणजे अहिल्याश्रम. अहिल्याश्रमची बोर्डिंग ही आजही कुठल्याही सामाजिक राजकीय कार्यक्रमात गेलं तर बाबासाहेबांच्या विचारांची वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक, वेगवेगळ्या पक्षात काम करणारी लोक, वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारी लोक कधी ना कधी इथल्या हॉस्टेलचे विद्यार्थी होते, कधी ना कधी इथल्या शाळेमध्ये शिकलेले होते आणि बाबासाहेबांच्या विचाराची दीक्षा मिळण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर अहिल्याश्रमचा वाटा त्याच्यामध्ये फार मोठा आहे. आणि म्हणूनच ह्या धम्मविभूमध्ये, या विचारभूमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करायला मला अतिशय आनंद वाटतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आज जर आपण बाहेरच्या जगाकडे बघितलं, भारताकडे बघितलं, भारताच्या पश्चात जागतिक पटलावर बघितलं तर सगळीकडे एक कोलाहलाचं वातावरण आहे, सगळीकडे एक आवाज आहे, सगळीकडे दुसऱ्याला दाबण्याचा एक सूर आहे आणि सगळीकडे एक आक्रमक पद्धतीची धम्मनीती, आक्रमक पद्धतीची धर्मनीती, आक्रमक पद्धतीचं राजकारण, आक्रमक पद्धतीचं विचारकारण सगळीकडेच आहे. आणि मग त्याचे पडसाद आपल्या देशात सुद्धा उमटल्याशिवाय राहत नाही. आज भोंग्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रत्येक जण आपापल्या धर्माचा भोंगा काढून माझा आवाज किती मोठा हे समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा पार्श्वभूमीवरती शांतपणे मध्यम मार्गाचा स्वीकार करून स्वतःच्या आत बघायला लावणारा, स्वतःला अंतर्मुख राहायला लावणारा आणि समोरच्याला शरण न आणता त्याच्या मनामध्ये परिवर्तन करून खऱ्या अर्थाने त्याला धम्माकडे, चांगल्या विचारांकडे वळणारा हा बुद्ध धम्म हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी पुढच्या शतकातील शिदोरी ठरणार आहे. या संस्थेचे सध्याचे करविता आणि आमचे मित्र विशालजी शेवाळे यांचे इथे आगमन झाले आणि विशालजी यांचं सुद्धा मनापासून आभार की कुठलीही अपेक्षा न करता, एकही शब्द न विचारता त्यांना मी परवा फोन केला आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी हे व्यासपीठ हवंय म्हणून सांगितलं, विचारपीठ हवंय म्हणून सांगितलं. भाऊंनी लगेच त्याला होकार दिला आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची जी लोक आहेत ती राजकीय चळवळीच्या पलीकडे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचं काम करतायत. अशी सगळीच लोक मला इथे विचारपीठावरती दिसत आहेत आणि विचारपीठाच्या समोरही दिसत आहेत. आणि अशी लोक ह्या सगळ्या मन्वंतराच्या काळात, सांस्कृतिक संघर्षाच्या काळात एकत्र येणं, त्यांनी आपापसामध्ये विचारांचं आदान प्रदान करणं हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळाला दिशा दाखवणारं असं ठरणार आहे. कारण आक्रमकतेच्या आणि हिंसेच्या या राजकारणामध्ये सगळीकडे शेवटी सरते शेवटी निराशाच पदरी येणार आहे. आणि जेव्हा निराशा येते, अंधार दाटून येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्ध विचाराचा दिवा लावायची गरज असते. आणि तो बुद्ध विचारांचा दिवा लावायची गरज आपण सारेच जण आपल्या सामाजिक, राजकीय, वैचारिक, आर्थिक आयुष्यात करतात. तुम्हा सगळ्यांचं पुनश्च एकवार मी स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की इथून जे काही कलासंगिनी ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने बुद्धाच्या काळामध्ये धम्मसंगिनी व्हायच्या. ह्या धम्मसंगिनीप्रमाणेच ह्या आगामी कार्यक्रमामध्ये विचारांचा आदान प्रदान होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला नव्हे तर एकंदरीत सगळ्याच समाजाला, या भारतवर्षाला, या जगाला एक नवी प्रेरणा देणारा बुद्ध विचार या काळाशी सुसंगत असा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजेंद्रजी बडगे आणि त्यांचे सगळे सहकारी आगामी काळात सुद्धा या सगळ्या कामासाठी आम्हा सगळ्यांना सोबत घेत खऱ्या अर्थाने हा भारत बौद्धमय करायचं बाबासाहेबांचं स्वप्न पुरे करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय. धन्यवाद आयुष्यमान देवळेकर सर. आपण या ठिकाणी जे सर्वांचं स्वागत केलं आणि आवर्जून उल्लेख केला की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी आपल्या पदपर्शाने भूमी खरं तर पुनीत केलेली आहे.
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयले आश्रमामध्ये वारंवार आलेले आहेत. त्यावेळी इथं भवानी पेठमध्ये जुना मोटर स्टँड होता, तिथं बाबासाहेब उतरायचे आणि ह्या रस्त्यानं चालत ह्या आश्रमात कधी कधी आलेले. म्हणजे ह्या रस्त्यावरनं जाताना जाणवतं की या ठिकाणी बाबासाहेब चाललेले आहेत, या ठिकाणी बाबासाहेब वावरलेले आहेत आणि या आश्रमामध्ये त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. बराच वेळा ते आलेले आहेत. 1938 असेल, 1942 असेल, 1940 असेल, या काळात ते या भूमीवर येऊन गेलेले आहेत. आता नुकतेच आलेले या येथील जी संस्था आहे DCM एज्युकेशन संस्थेचे कार्यवाहक आयुष्यमान विशाल शेवाळे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बडगे सर यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत पंचरंगी कसा देऊन करावं असं त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आयुष्यमान मिलिंद आहेरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावं. मिलिंद आहेरे, त्यांचंही स्वागत आयुष्यमान बडगे सर करतील. यानंतर पुढील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संस्थेचे मी विनंती करतो की बनते हर्षवर्धन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. नगरसेवक आयुष्यमान प्रदीप गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्यांचंही स्वागत कार्याध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष बडगे सर करतील. यानंतर मी विनंती करतो ट्रस्टी महासचिव आयुष्यमान अंबर शहारे आपलं मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की थोडक्यातच आपल्याला आपलं मनोगत, आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद सदस्य साथी बाला साहेब गायकवाड़ संचालक। सबसे पहले मैं स्मरण करता हूँ शांति के अग्रदूत तथागत भगवान गौतम बुद्ध एवं विश्व रत्न भारत रत्न महानायक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनको अभिवादन और उनके चरणों पर अपना सिर नवाता हूँ। आज के कार्यक्रम के अध्यक्ष हमारे आदरणीय एडवोकेट सुभाष धुंधले सर और आज के कार्यक्रम के जो अध्यक्ष हैं हमारे साथी डॉक्टर राजाराम बड़गे, साथ ही मंच पर आसीन हैं हमारे ट्रस्टी चेयरमैन एडवोकेट सुभाष धुंधले साहब, सदस्य डॉक्टर अमोल देवड़ेकर MD, संचालक होप मेडिकल फाउंडेशन, सदस्य साथी विजय खरे विभाग प्रमुख, सदस्य साथी MD सेवाड़े सर, सदस्य साथी रमेश राक्षे, सदस्य साथी प्रदीप गायकवाड़ जी, सदस्य साथी रामभाऊ गायकवाड़, श्रद्धेय स्वाति खेड़कर, सदस्य साथी अमर सिंह ढाका और हमारे संगठन के जो कार्यकर्ता हैं जिसमें सक्रिय हैं हमारे सदस्य साथी विजय ओहाड़, BR गायकवाड़ और सभी साथियों को मैं मेरी तरफ से आप सबको जय भीम प्रेषित करता हूं। और आज जो वर्षगांठ है
इस वर्षगांठ पर द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से मैं आपको बधाई देता हूँ, शुभकामनाएं प्रेषित करता हूँ। हमारे ट्रस्टी चेयरमैन हैं, इस पर आपको ज़्यादा विस्तृत रूप से जानकारी देंगे। मैं केवल कुछ बिंदुओं पर आपका ध्यान आकर्षित करना चाहूँगा। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने भारतीय बौद्ध महासभा की स्थापना क्यों की, उसकी क्या वजह थी, इस पर थोड़ा सा मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूँ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जब बगीचे में बैठकर सार्वजनिक लाइट के नीचे अध्ययन करते थे, तब एक शख्स बहुत प्रभावित हुआ था। उसका नाम था केळुस्कर गुरुजी। उसने देखा कि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। उसके मन को कहीं तो भी लगा कि ये विश्व का महानतम व्यक्ति बनने वाला है। उन्होंने एक किताब भेंट दी थी, बुद्ध की जीवनी। उस किताब से काफी प्रभावित थे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। उनका वैसे परिवार कबीरपंथी था। अपने महार समाज में से, अनुसूचित जाति में से बहुत सारे लोग, जनजाति और पिछड़े वर्ग में से अधिकांश लोग कबीरपंथी। उसमें से बाबा साहब का परिवार कबीरपंथी था। लेकिन बाबा साहब को जो प्रेरणा मिली वो तथागत बुद्ध से ज्यादा मिली। और इसलिए हम देखते हैं कि मराठा यूनिवर्सिटी में जो कॉलेज बाबा साहब ने बनाया, उसका नाम क्या रखा साथियों? मिलिंद महाविद्यालय। उस कॉलेज के सामने बगीचा बनाया। उस बगीचे का क्या नाम लिखा है? नागसेन वन। बॉम्बे में जो कॉलेज बनाया बाबा साहब ने, उसका नाम क्या लिखा? सिद्धार्थ कॉलेज। ये बताया, ये एक संकेत है कि बाबा साहब तथागत बुद्ध से, बौद्ध धर्म से काफी प्रभावित थे। और संविधान में जब 26 नवंबर 1949 को जब संविधान भेंट दिया, तब उस संविधान में तथागत बुद्ध, उनकी विचारधारा, बौद्ध धर्म की पूरी छवि आपको दिखाई देती है, जिसमें से 4 मुद्दे निचोड़ हम रख सकते हैं: समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय। बाबा साहब ने बहुत तेरी कोशिश की कि हिंदू धर्म में रहकर ही कुछ सुधार हो सकता है क्या, लेकिन उन्होंने यह देख लिया। उन्होंने अपना सार्वजनिक जो आंदोलन है 1920 से शुरू किया। 19-20 मार्च 1927 को महाड़ के धर्मसंगर में केवल उस तालाब का पानी पीने के लिए, जिस तालाब में कुत्ते, बिल्ली, गाय, जानवर पानी पी सकते हैं, लेकिन एक इंसान पानी नहीं पी सकता। बाबा साहब का संपूर्ण जीवन अगर हम देखें तो 4 डी पर आधारित है। डी, पहला डी कौन सा है? डिप्रेस्ड क्लास। सबसे पहला यह शब्द अस्तित्व में आया 1919 में, जब ब्रिटिश गवर्नमेंट थी। उन्होंने एक शब्द अस्तित्व में लाया, डिप्रेस्ड क्लास, और इसी को बाबा साहब ने आगे लाया, जिसका नाम है वंचित समाज, जिसमें अनुसूचित जाति, जनजाति और पिछड़ा वर्ग आते हैं। और इस वर्ग के लिए बाबा साहब ने प्रण कर लिया कि इनका उद्धार और इनकी गुलामी से इनको छुटकारा दिलाकर ही रहूंगा। और पहला पड़ाव उनके आंदोलन का था महाड़ का। कोई जगह नहीं दे रहा था वहां आंदोलन करने के लिए, मंडप डालने के लिए कोई जगह नहीं दे रहा था। लेकिन एक मुस्लिम आगे आया, उन्होंने कहा कि बाबा साहब चिंता मत करो, हम है ना। उन्होंने दिया आंदोलन करने के लिए जगह, और वो जो आंदोलन था वो सफल रहा, क्योंकि समता सैनिक दल एक दिन पहले स्थापित हुआ था। 19 मार्च 1927 को बाबा साहब ने देख लिया कि मुझे अपने आंदोलन को अगर सक्सेस करना है तो समता मिल की अत्यंत आवश्यकता है। तो वो महाड़ के धर्मसंघर्ष के बाद नासिक का जो आंदोलन था 1930 का, कालाराम मंदिर सत्याग्रह, अंबा देवी सत्याग्रह और बहुत सारे जो आंदोलन है, उस आंदोलन में जो पहला जो डी है डिप्रेस्ड क्लास, इसके विकास के लिए, उद्धार के लिए, इसके प्रगति के लिए बाबा साहब ने आंदोलन किया। दूसरा डी डिग्निटी, एक डिग्निटी होती है इंसान की,
वो डिग्निटी कौन दे सकता है? वो डिग्निटी बाबा साहब ने, तथागत बुद्ध ने दिया है कि एक मानव अपने शरीर में रहते हुए सर्वोच्च महामानव बन सकता है। तथागत बुद्ध ने 2600 साल पहले ही यह बता दिया था कि हर इंसान बुद्धत्व प्राप्त कर सकता है। वह बुद्ध का अंकुर लेके जन्म लेता है। और इतनी बड़ी क्रांति, कोई व्यक्ति हिंदू धर्म से अगर वो मुस्लिम धर्म में परिवर्तित होता है तो वो ईश्वर से अल्लाह ताला को मानता है। कोई व्यक्ति हिंदू धर्म से क्रिश्चियन धर्म में जाता है तो वहां ईश्वर से वो गॉड को मानता है, पिता परमेश्वर को मानता है। लेकिन इन धर्मों में, हिंदू धर्म में, मुस्लिम धर्म में, ईसाई धर्म में, वो किसी एक सर्वोच्च ईश्वर को मानता है। लेकिन बौद्ध धर्म में ऐसा नहीं है। बाबा साहब इसलिए आकृष्ट हुए थे इधर। एक ही बात बाबा साहब को अच्छी लगी, क्या? तथागत बुद्ध कहते हैं कि अत्यधिप भव, आप ही अपने स्वामी हो, आप में बहुत सारी संभावना है, आप मेरे जैसे, आप बुद्धत्व की प्राप्ति कर सकते हैं। अगर एक साधारण व्यक्ति भी बुद्धत्व को प्राप्त होता है तो संसार के सारे राजा उसके चरणों में आकर सिर नवाते हैं। इतनी बड़ी क्रांति। लेकिन अगर आप किसी अन्य धर्म में चले जाते हैं, बौद्ध धर्म से है, अगर आप मुस्लिम और क्रिश्चियन धर्म में जाते हैं, कोई राजा आपके पैर पड़ने नहीं आएगा। लेकिन बौद्ध धर्म में संभावना है, आप में अपार संभावना है। वो संभावनाओं को बाबा साहब ने खोजा और इसलिए बाबा साहब ने बौद्ध धर्म ग्रहण करने की ओर अग्रसर हुए। 1935 में एवले परिषद में घोषणा की और 21 साल तक विविध धर्मों का अध्ययन किया। और अध्ययन करने के बाद 1950 में पूना में ही एक बुद्ध विहार, जहां पर बाबा साहब गए थे, वो प्लेस में, हाँ करेक्ट। तो वहां बाबा साहब को लोगों ने कहा कि बाबा साहब, हम ईश्वर की पूजा करते, कोई ईश्वर की मूर्ति हमें भेंट दीजिए। तो बाबा साहब ने कहा, चिंता मत करो, मैं अब धर्मांतर करने वाला हूं। और बाबा साहब ने वहां पर तथागत बुद्ध की मूर्ति भेंट की थी। तो इन सब से पता चलता 1954 में भारतीय बौद्ध महासभा अस्तित्व में, उसके पहले भारतीय बौद्ध जनसंघ था। लेकिन बाद में बाबा साहब ने उसको परिवर्तित कर दिया 1951 में। और उसके बाद में भारतीय बौद्ध महासभा 1954 में, और उसका जो बायलॉज था वो अस्तित्व में आए। लेकिन रजिस्ट्रेशन 4 मई 1955 को वर्ली के चैरिटेबल कमिश्नर ऑफिस में किया, जिसका रजिस्ट्रेशन नंबर 3227 पब्लिक ट्रस्ट एक्ट में F982 नंबर है। और इस संगठन ने पूरे भारत में बहुत ही अच्छा काम किया। और सबसे बड़ा काम ऐतिहासिक जो आज संसार में है कि 14 अक्टूबर 1956 को नागपुर के दीक्षा भूमि में 5 लाख से ज्यादा लोगों ने धर्मांतर किया। और इस वजह से यह घटना इतनी जबरदस्त हुई, धार्मिक क्रांति, कि संसार में ऐसी क्रांति देखी नहीं लोगों ने। वो केवल 5 लाख लोगों ने धर्मांतर नहीं किया। उस समय इस भारत के कोने कोने में जो लोग खाना खा रहे थे वो भी बौद्ध हो गए। आश्चर्यचकित थे संसार के विद्वान, ये कैसा धर्मांतर है कि लोग खाना खाते खाते बौद्ध हो गए, नहाते नहाते बौद्ध हो गए। और इसलिए बाबा साहब की धार्मिक क्रांति के कारण इस भारत में 5 करोड़ से 6 करोड़ लोग बौद्ध हैं। आरक्षण की वजह से अपने लोगों ने जनगणना में बौद्ध करके नहीं लिखाया, इसलिए 0.89 अभी जनसंख्या है। लेकिन ये जनसंख्या बढ़ेगी, आरक्षण खत्म हो रहा है साथी। तो निश्चित तौर पर आप ये आने वाले इसमें आप निश्चित तौर पर बौद्ध लिखाएं, ज्यादा अच्छा होगा। और ये जो भारतीय बौद्ध महासभा, इसने सबसे बड़ा काम किया। दीक्षा भूमि में वो जो धर्मांतर का आंदोलन था, वो धर्मांतर का जो क्षण था, उसने बाबा साहब ने एक और अच्छे विचार दिए। वो क्या विचार दिए? धर्मांतर की नामांतर। अगर कुछ लोग अनुसूचित जाति, जनजाति, पिछड़े वर्ग से अगर बौद्ध धर्म में परिवर्तित होते हैं तो नाम वही रहता है। लेकिन कुछ लोग जब परिवर्तित होते हैं मुस्लिम धर्म में तो उनका नाम बदल जाता है। वो नाम क्या रहता है? वो बनते हैं मोहम्मद, वो बनते हैं सलीम, वो बनते हैं शेख। ऐसे नाम परिवर्तित क्रिश्चियन धर्म में परिवर्तित होते हैं तो उनका नाम होता है श्यामसन, पैट्रिक।
लेकिन यहाँ पे भारत में जाति आपके सरनेम से पहचानी जाती। आप सफर कर रहे हैं बस में, ट्रेन में, अक्सर आपका बाजू वाला अस्वस्थ रहता है जब तक वो जान न ले आपकी जाति क्या है। वो पहले पूछता है आपका आड़नाव क्या है, आपका आड़नाव क्या है, तुमसे आड़नाव क्या है, आपका सरनेम क्या है। आप बोलोगे कि मेरा सरनेम जो है ना कामड़े है, वो समझ जाता है ये अनुसूचित जाति का है। साड़ू के, हाँ समझ जाता ओबीसी के है। तो जब तक पड़ोस का व्यक्ति आपका सरनेम नहीं पूछता वो अस्वस्थ रहता है। इसलिए बाबा साहब ने कहा धर्मांतर के बाद आपको अपना सरनेम भी बदलना है। हमारे कुछ साथी दिल्ली के अंदर, हमारे कुछ साथी उत्तर प्रदेश के अंदर ये अपना सरनेम बदल रहे हैं। इसलिए महाराष्ट्र के तमाम साथियों को मैं गुजारिश करूंगा कि वो भी एक 60 रुपए का अगर वो एफिडेविट कर लेते हैं, हमारे वकील साहब तो हैं ही हैं, वो अगर एफिडेविट कर लेते हैं तो अपना नाम परिवर्तित कर सकते हैं। बहुत इजी प्रोसेस है वो। तो हमारे सरनेम कैसे होने चाहिए, दिल्ली में हमारे मित्रों ने किया, उनका नाम है उम्मेद सिंह गौतम। और यहां जो मध्य प्रदेश में एक मंत्री रहे हैं उनका नाम है महेंद्र प्रसाद बौद्ध। तो बौद्ध लगाइए या गौतम लगाइए, कुछ न कुछ ऐसा करिए जिससे ये परिलक्षित होता है कि आप बौद्ध है। बौद्ध का लक्षण पता होना चाहिए। इसलिए भारतीय बौद्ध महासभा ने एक बहुत अच्छा काम किया है। और आपको बताते हुए मैं रुकना चाहूँगा कि अभी वहाँ 6 दिसंबर को जो जन सैलाब आता है, एक बड़ा मेला सा लगता है, वहाँ पर इतने सालों में 11 करोड़ से ज़्यादा पैसा जमा हो गया भारतीय बौद्ध महासभा के नाम से। दीक्षा भूमि भारतीय बौद्ध महासभा की है, ये जो मुंबई की चैत्य भूमि भारतीय बौद्ध महासभा की है, मुंबई में एक बाबा साहब ने अम्बेडकर भवन बनाया वो भूमि भारतीय बौद्ध महासभा की है। सिलोन के लोग आकर पूछते बाबा साहब ने कौन सा संगठन बनाया, भारतीय बौद्ध महासभा। विश्व के सारे लोग इस संस्था को मानते हैं, इसलिए ये संस्था बहुत महत्वपूर्ण साथियों, और हमें फक्र है, हमें गर्व है, हम इस संस्था में काम कर रहे हैं। और समय की कमी, हमारे बहुत सारे साथी भी हैं जो इस विषय पर बोलेंगे। आपने मुझे यह मौका दिया कहने का, इसलिए मैं आयोजक का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आपका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। आपने बड़ी शांति से सुना। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सर्व बौद्ध समाजानं कसं एकत्र येण्याची गरज आहे, त्याच्यावर विचारमंथन करण्याची गरज आहे, या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केलेली होती. आणि तेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नवयान हे बीज भाषण म्हणून आजचा विषय आहे. आणि त्यासाठी मी आयुष्यमान जवजळे सरांना विनंती करतो. संपूर्ण विश्वाला समतेचा, अहिंसेचा, करुणेचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, भारतरत्न, भारतीय बौद्धांचे हृदयस्थान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना, प्रतिमांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा यांच्या वतीनं संस्थेचा 67वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर राजाराम बडगेजी, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर अमोल देवळेकरजी. विशेष म्हणजे हा हॉल जो आपल्याला मिळालेला आहे, MD शेवाळे साहेब, त्यांचे चिरंजीव विशाल शेवाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मला वाटतं हजर नाही आहेत,
डॉक्टर विजयराव खरे, या ठिकाणी ज्यांचा पुरस्कार होणार आहे, पुरस्कार मिळणार आहे, ते सर्व मान्यवर, मी नावं घेत नाही ठिकाणी. विशेष म्हणजे बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष विजयराव ओव्हाळ, कार्यालयीन सचिव बाळासाहेब गायकवाड, ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट एस टी गायकवाड, महाराष्ट्राचे संस्कार विभागाच्या उपाध्यक्षा डॉक्टर मीनाताई इंदेजी, संस्काराचे सचिव प्राध्यापक नणवरे, खास ते सातारून आलेले आहेत, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अरुणराव पोळ, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बी आर गायकवाड, मावळून आलेले संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक आमचे मित्र बाळासाहेब गायकवाड, मावळमधील मोरे अशोकराव मोरे, त्याचप्रमाणे त्यांच्यावर आले सर्व कार्यकर्ते, गौतमराव ओव्हाळ, उपस्थित उपासक आणि उपासिका, सर्वांना माझा सप्रेम जय भीम नमो बुद्धाय. माझा आवाज सर्वांना ऐकायला येतोय? आवाज ऐकायला येतोय? हे पहा, आज आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत. म्हणजे या संस्थेला 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी संस्था सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तिची माहिती देणं हे या कार्यक्रमाचा हेतू आहे. ही संस्था बाबासाहेबांनी का स्थापन केली आणि बाबासाहेबांनंतर ज्यांनी कार्य हाती घेतलं त्यांनी कुठपर्यंत नेलं, याची चर्चा या ठिकाणी होणं आवश्यक आहे. मला परवाच एक फोन आला की भीमराव आंबेडकरजी आणि चंद्रबोधी पाटील यांनी एक संयुक्तरित्या पत्र काढलं सईनी, आणि असे म्हटलं की भारतीय बौद्ध भाषा एक झालेली आहे आणि तो सर्व अधिकार आम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी त्याची चर्चा होणं आवश्यक आहे. आपला जो समाज आहे या समाजामध्ये अशा प्रकारचे विचार प्रसारित करणं चुकीचं आहे. म्हणून या संस्थेचा इतिहास मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि मग यांनी जाहीर जे केलं ते कसं चुकीचं आहे तुम्हाला सांगणार आहे मी. बाबासाहेबांनी संस्था स्थापन केली 4 मे 1955 रजिस्ट्रेशन झालं, पण बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. त्यांच्यानंतर प्रॉपर्टीसाठी ही संस्था कोर्टात गेली. भैयासाहेब आंबेडकर जवळजवळ 20 वर्ष त्याचे अध्यक्ष होते. 1977ला त्यांचं निधन झालं. तोपर्यंत संस्थेमध्ये कुठलंही डिस्प्यूट नव्हतं. संस्थेचं कामकाज चाललेलं होतं. भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत संस्था चालवली, बौद्धाचार्य निर्माण केले आणि बौद्धाचार्य डे टू डे लाईफमध्ये आपलं काम करत होते. भैयासाहेब आंबेडकरांनंतर
आदरणीय मीराताई आंबेडकर म्हणजे भैयासाहेबांच्या पत्नी आणि जवी पवार यांनी धर्मदायतेकडे एक ठराव पाठवला आणि त्यात असं म्हटलं गेलं, आदरणीय मीराताईंनी, की बाबासाहेब माझे सासरे होते, भैयासाहेब माझे पती होते, मी त्यांच्या पत्नी आहे, सक्सेशननी मला अध्यक्षपद मिळायला पाहिजे. हे फॅमिली ट्रस्ट आहे. चॅरिटी कमिशनर म्हटले हे फॅमिली ट्रस्ट नाहीये, हे पब्लिक ट्रस्ट आहे. याच्यामध्ये अध्यक्ष कशी नेमणूक करायची तरतूद नाहीये. त्यामुळे तुम्ही असं करा, एक स्कीम माझ्याकडे सादर करा, मग मी त्याला मान्यता देतो. परंतु मीराताईंनी ते काय ऐकलं नाही, त्या तशाच अध्यक्ष म्हणून काम करू लागल्या. आणि नंतर नागपूरच्या रामटेक आणि कंपनीने धर्मदायतेकडे अर्ज केला की आम्हाला तुम्ही स्कीम तयार करून द्या. हे बाबासाहेबांची संस्था आहे, तुम्ही स्कीम तयार करून द्या. त्यावेळेचे चॅरिटी कमिशनर मदन यांनी त्यांना स्कीम तयार करून दिली. दिनांक 24 जुलै 1981 ला ती स्कीम दिली. स्कीम दिल्यानंतर मीराताई आंबेडकरांनी त्याला चॅलेंज केलं, मला हे मान्य नाहीये, आणि त्या कोर्टामध्ये गेल्या. तिथपासून जे सुरुवात झालं कोर्ट मॅटर, मीराताई आंबेडकर व्हर्सेस अशोकराव आंबेडकर आणि डॉक्टर पी.जी. ज्योतिकर असं डिस्प्यूट निर्माण झालं. 32 वर्ष कोर्टामध्ये संस्था होती आणि त्यामुळे कुठलीही दिशा मिळाली नाही. कुठलाही धार्मिक विचार हा पोचला गेला नाही. कोर्टाच्या भांडणामुळं या संस्थेमार्फत बाबासाहेबांचा विचार तळागाळाला ते सामान्य माणसावर जायचा होता, तो गेला नाही. पण नंतर 21 जून 2013 हायकोर्टने निकाल दिला आणि तो निकाल लागला अशोकराव आंबेडकर आणि डॉक्टर पी.जी. ज्योतिकरांच्या बाजूने. मीराताईंचं अपील फेटाळलं गेलं. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तिथं जे थांबले नाहीत, सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीमने पण त्यांचा अर्ज फेटाळला, पुन्हा रिव्ह्यू पिटिशन घेऊन गेले. 15 एप्रिल 2015 ते पण फेटाळलं गेलं आणि संस्था पूर्णपणे अशोक आंबेडकर आणि पी.जी. ज्योतिकर यांच्या ताब्यामध्ये आली. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेले आहे, त्या संविधानामध्ये न्याय व्यवस्था आहे, सुप्रीम कोर्ट हायर अथॉरिटी आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढे कुणी नाहीये, छोटा मोठा कुणी नाहीये. मग जर सुप्रीमने निकाल दिलेला आहे, डॉक्टर पी.जी. ज्योतिकर त्याचे ट्रस्टी आहेत, प्रमुख आहेत, अशोक आंबेडकर प्रमुख आहेत, मग पुढे आदेश कसा काय काढतात, हा आम्हाला प्रश्न आहे. आम्हाला बाबासाहेब घराण्याबद्दल आदर आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण बाबासाहेबांच्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, सुप्रीमने जो निकाल दिला गेलेला आहे तो मानला गेला पाहिजे. आता एक का प्रकरण झालं असं, हा निकाल लागल्यानंतर कोर्टाने आदेश दिला 60 दिवसानंतर कामकाज सुरू करा, आफ्टर 60 days.
पीजी तुतेकरांनी काय केलं? कारण ट्रस्टी जे पूर्वीचे होते सगळे एक्सपायर्ड झाले होते. पण एक लक्षात घ्या, आपण 7/12 पाहतो. 7/12 वडील गेले की सक्सेशननी सर्व नावं येतात. तसं जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट म्हणजे ट्रस्टी असतात, त्यांना नेमण्याचा अधिकार असतो. आणि हे जे ट्रस्ट आहे हे फक्त 7 लोकांचं होतं आणि विशेषतः तहत होतं. हे तुम्हाला सर्वांना सांगतोय मी. त्यातले ट्रस्टी अप टू म्हणजे मरेपर्यंत ते राहणार. आणि त्यातला कुणी गेला, अगर त्याला कमी केला तर उरलेले ट्रस्टी भरणार, असा नियम आहे. असा नियम आहे. स्कीम तयार केली गेलेली आहे. पीजी ज्योतिकरांनी चेंज रिपोर्ट तयार केला. 26/2/2015 निकाल लागल्यानंतर, निकाल जो लागला त्यानंतर 26/2/2015 त्यांनी चेंज रिपोर्ट तयार केला. त्याच्यामध्ये 7 ट्रस्टी, डॉक्टर पीजी ज्योतिकर, आयुष्यमान अशोक आंबेडकर, चंद्रबोधी पाटील, ॲडव्होकेट सुभाष जंजाळे, ॲडव्होकेट BK बर्वे, डॉक्टर हरीश रावलिया, आयुष्यमान VS मोखळे, हा चेंज रिपोर्ट दाखल केला. हा कायदेशीर रिपोर्ट, तुम्ही रेकॉर्ड जाऊन चेक करू शकता. परंतु पीजी ज्योतिकर एक्सपायर्ड झाले, अशोकराव आंबेडकर पण एक्सपायर्ड झाले. आणि साहजिकच उरलेल्या ट्रस्टींना त्या जागा भरण्याचा अधिकार आहे. उरलेल्या ट्रस्टींना तो जागा भरण्याचा अधिकार आहे. पण यातील जे चंद्रबोधी पाटीलचे ट्रस्टी होते ते कोणत्याही ट्रस्टीचे ऐकत नव्हते. ते स्वतंत्रपणे कामकाज करत होते. ते स्वतंत्रपणे निधी गोळा करत होते. कुठला थांगपटा लावत नव्हते. आम्ही बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आपण स्कीम प्रमाणे काम करू, आपण नियमाप्रमाणे काम करू, एम आणि ऑब्जेक्ट प्रमाणे कामकाज करू. नुकताच निकाल लागलेला असताना आम्हाला उघडपणे बोलता पण येईना. ते आमच्या ऐकायलाच तयार नाहीयेत. याच्या अगोदर असं झालं, भीमराव आंबेडकर, पीजी ज्योतिकरांचा नातू एक्सपायर्ड झाला होता. त्यांना भेटण्याकरता गुजरातला गेले आणि म्हटले आपण बरोबर कामकाज करूया, जरी सगळं झालेलं असतं आपण मिटवून घेऊया. ज्योतिकर म्हटले ट्रस्ट मधला अत्यंत हुशार आणि सभ्य माणूस की ज्याच्यामुळे संस्था आतापर्यंत राहिली, ते म्हटले भीमरावजी आंबेडकर, तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण माझे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ठरवावं लागेल. माझे सर्व कार्यकर्ते मीटिंग घेऊन ठरवावं लागेल. तुमच्यावर डिव्होशन पाहिजे, तुम्ही थोडा त्याग केला पाहिजे. त्यांनी मागणी केली आमच्या 4 ट्रस्टी हवेत. भीमराव आंबेडकरांनी मागणी केली 4 ट्रस्टी हवेत. ते प्रकरण तिथंच थांबलं. त्या बैठकीला मी स्वतः होतो. माझ्यावर अमर दीपंकर होते साक्षी म्हणून त्या बैठकीला. चंद्रबोधी पाटील याला विरोध केला. भीमराव आंबेडकर बरोबर करता कामा नये. कशा करता करायचं? BK बर्वे, मी स्वतः, पीजी ज्योतिकर, अमर दीपंकर, आम्ही सांगत होतो ठीक आहे, आपण सर्व मिळून बोलूया, कशा करता विरोध करत आहात? म्हणले नाही. त्यांच्या विरोधामुळे मी गप्प बसलो. पीजी ज्योतिकर एक्सपायर्ड झाले, अशोकराव आंबेडकर एक्सपायर्ड झाले. आम्ही त्यांना बोलवलं की आपल्या याच्यामध्ये ट्रस्टी भरायचे आहेत. यांना ती संस्था ताब्यात घ्यायची होती. त्यांनी MP ला राजाला कुठे साचीला मीटिंग टाकली आणि तिकडे ट्रस्टी आम्हाला माहीतच नाही. मग पुण्याला अधिवेशन घेतलं आणि पुण्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही ट्रस्टी भरले. ज्यांनी 20-20 वर्ष काम केलेलं आहे, ज्यांनी संस्थेला वाहून घेतलेलं आहे, असे उत्तर प्रदेशचे जगजीवन राम, ज्यांचं वय 70च्या पुढं आहे, तेलंगणाचे नरसिम्हालू,
यांचं वय 85 आहे. डॉक्टर PG ज्योतिकर चिरंजीव, कारण इतकं त्यांनी काम केलेलं आहे. एक आठवण म्हणून घ्याविषयी बऱ्याच लोकांची मागणी होती. ज्योतिकर पण त्याला सहमत नव्हते, पण आम्ही त्यांना घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशा अशा मी ट्रस्टी भरलेत, पण यांनी ते ऐकलं नाही. पण एक लक्षात घ्या, जर भीमराव आंबेडकर बाबासाहेबांचे नातू, आमच्या त्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे, मग 32 वर्ष चंद्रबोधी पाटील तुम्ही का भांडलात? आम्ही वेळोवेळी सांगितलं की कॉम्प्रोमाइज करा, पैसा निष्कारण खर्च होत आहे, भांडण वाढत आहे, आपण बसूया मिटवूया. हे म्हणले नाही, मला ते मान्य नाही. यांनी त्यांच्यावर तो रावल्या पण घेतले. आता विभाजन करणं हे नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही, पण ज्या वेळेला आम्ही चेंज रिपोर्ट दाखल केला, म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळेला आम्ही अधिवेशन घेतलं, या पुण्याच्या अधिवेशनानंतर आम्ही चेंज रिपोर्ट दाखल केला आणि त्या चेंज रिपोर्टमध्ये आम्ही चंद्रबोधी पाटील, हरीश रावलिया, ॲडव्होकेट सुभाष जंजाळे, ॲडव्होकेट BK बर्वे, ॲडव्होकेट संदीप ज्योतिकर, आयुष्यमान जगजीवन प्रसाद, आयुष्यमान नरसिंहल भंडार असे 7 लोकांची चेंज रिपोर्ट पाठवला गेला. माझ्या स्वतःच्या सहीने मी रिपोर्टिंग ट्रस्टी म्हणून तो रिपोर्ट दाखल केलेला आहे. हा रिपोर्ट दाखल केल्यानंतर चंद्रबोधी पाटीलने भीमराव आंबेडकरवर कॉन्टॅक्ट केला की आपण बरोबर काम करू. तुम्ही नीट लक्षात घ्या, ही संस्था कुठे चाललेली आहे, काय चाललेली तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही त्याचे फॉलोअर आहात. आम्ही भीमराव आंबेडकरांना भेटण्याकरता गेलो. माझ्यासोबत अमर दीपंकर होते एका वेळेला, दुसऱ्या वेळेला ह्या राज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम बडगे होते, विजयराव गायकवाड, मला वाटतं विजयराव गायकवाड होते. आम्ही त्यांना भेटलो. काय सांगितलं आम्ही त्यांना? भीमराव आंबेडकर साहेब, तुम्ही जर याच्यामध्ये काम करत असाल आम्हाला आनंद आहे. मी स्वतः राजीनामा देतो. जर तिथं होत असेल स्वतः तुम्ही याच्यामध्ये काम करा, पण सर्वांना बरोबर घेऊन काम करा. ही संस्था महत्वाची संस्था आहे. ही सुजाण नागरिक घडवण्याचं काम करते, एक नवीन समाज घडवण्याचं काम करते, बाबासाहेबांची विचार प्रणाली प्रवाहित करण्याचं काम करते. त्यामुळे आपण सर्वांनी बरोबर काम केलं पाहिजे. तुम्हाला चंद्रबोधी पाटील भेटतात तसं नकोय, आपण सर्वजण एकत्र बसू आणि प्रश्न भेटू. आम्हाला भीमराव आंबेडकरांनी हो म्हटले, आम्हाला ते हो म्हटले. चंद्रबोधी पाटलांचं काम नीट नसल्यामुळं आम्ही ट्रस्टीच्या मीटिंगमध्ये त्यांना निलंबित केलं आणि त्या ठिकाणी अमर दीपंकरांनी ट्रस्टी म्हणून घेतलं. एवढंच नव्हे तर आम्ही त्यांच्यावरती दावा दाखल केला. तो दावा मी तुम्हाला या ठिकाणी करतो.